मतिमंद दिव्यांग 11 वर्षाच्या मुलीवर दोघांनी केला बलात्कार. पत्रोट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. अमरावती जिल्ह्यातील महिलांवर वाढते अत्याचार दिवसेंदिवस वाढत जात आहेत. अशातच आज पत्रोट येथील पोलीस स्टेशन वॉर्ड क्रमांक 4 मध्ये 11 वर्षीय दिव्यांग मतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नाव बदललेले धुळे नामक विद्यार्थिनीच्या आईनं पोलिसात तक्रार दिली की माझी मुलगी धौतरखेड येथील शाळेत शिक्षण घेत होती. मुलीच्या आईच्या सांगण्यावरून या शाळेवरील शिक्षिकेनं मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती कुटुंबियांना दिली आहे. मुलीच्या आईनं पोलिसात तक्रार दिली. गड्यातील आरोपी फिर्यादीच्या नात्यातील वहिनीची मुलं आहेत. ते अकोट पोलीस स्टेशन हद्दीतील देऊळगाव येथील रहिवासी आहेत. ऋषिकेश सुनील राठोड वय वर्ष 20 व त्याचा भाऊ अनिकेत सुनील राठोड वय वर्ष 18 हे फिर्यादीच्या नात्यातील व्यक्ती असून 8 महिन्यापूर्वी एप्रिल महिन्यात पत्रोट इथं मामाच्या घरी ये-जा करत होते. घरी कुणी नसताना या दोघांनी आळीपाळीनं मुलीवर अत्याचार केल्याची घटना फिर्यादीनं पोलिसांना दिली आहे. तिच्या फिर्यादीवरून ठाणेदार पुंडगे यांनी बाल अत्याचार कायदा अंतर्गत पोस्को व 376 सलमानवर गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करून चौकशी सुरू केली आहे. पीडित मुलगी ही मतिमंद व दिव्यांग असल्याची माहिती मिळाली आहे. चर्चा अशी ऐकायला मिळते की संबंधित शाळेत विद्यार्थिनीची शारीरिक चाचणी दर महिन्याला होते. मग 8 महिन्यानंतर फिर्यादीनं आज रिपोर्ट का दाखल केला? नागरिकांमध्ये ऐकायला मिळालं खरंच घरच्या मागची सुट्टी चौकशी या दरम्यान होणार का? हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र स्टार वन न्यूज चीफ ब्युरो प्रेमदास तायडे, परतवाडा, चंद्रपूर. Yeah.